तर देवाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला सुद्धा जर का कांदा लसूण काहीच न वापरता चमचमीत अशी भाजी करायची ना, त्यावेळेस तुम्ही ही भाजी करूच शकतात. तर त्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये अर्धा वाटी दाण्याचा कूट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा पळी कच्चं तेल, भरपूर कोथिंबीर घालायची. सुरुवातीला चांगला व्यवस्थित मसाला एकजीव करून घ्यायचा. नंतर इथं काय केलं, 1 दोडका शिरा काढून अशा फोडी केल्या. फोडींमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा. सगळ्या फोडींमध्ये मसाला भरून झाल्यानंतर कढईमध्ये 1 पळी तेल गरम केलं. 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावरती अर्धा चमचा जिरे, भरपूर कढीपत्ता, भरून घेतलेले दोडके घालायचे. व्यवस्थित असे परतू द्यायचे. आता इथं काय केलं, गरजेपुरतं पाणी घालायचं. व्यवस्थित मिक्स केलं. झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनिटं भाजी शिजू द्यायची. 10 ते 15 मिनिटानंतर भरपूर कोथिंबीर घालायची. मस्त अशी चमचमीत कांदा लसूण काहीच न वापरता सगळ्यांना आवडेल अशी दोडक्याची सात्विक भाजी आपण तयार केली. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.